उसके बाद में बहुत ज्यादा पैसा तुम्हारे पास में हो जाए तो उसके बाद में राजकारण में आ जाना। राजकारण में भी अपना पुराना चोरी का धंधा नहीं भूलना। झाड़ काटने के बजाय थोड़ा सा दिमाग लगाना, झाड़ लगाना सीख लो। 70 रुपए का झाड़ हिसाब में 700 रुपए का दिखाओ और बिल निकालो। उसके बाद में बहुत बड़ा देवी का भक्त है करके एक मंदिर बनाओ। वो मंदिर के संस्था के नाम पे बहुत सारा फंड लाओ और वो भी काम अपने भाइयों को दो। उसमें से माल मलिदा खाओ। वहां पे जो डोनेशन आता होगा वहां पे जो त्याचे वडील आहे तुमच्या वस्तीतले, या वडिलांनं आणि त्या आईनं जर शंका व्यक्त केली का हिच्यावर अत्याचार झालेला आहे, हिचा खून झालेला आहे, आमच्यावर अन्याय होऊन राहिला आहे, याचं अन्यायाचं निवारण करण्यासाठी, त्याला जाब विचारण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत चाला, तर मी गुन्हा केला। त्याची चौकशी व्यवस्थित केली नाही, पण इराणी ठाकुराकडे गेले, ठाकूर एसपी कडे गेला आणि तिथून बंदोबस्त केला, प्रोटेक्शन दिलं। इराणीच्या घराले 5-5 पोलीस आईच्या लॉऱ्या आणि रात्री 12 वाजता माया इथं 150 पावणे 200 पोलीस अटक कराले एका माणसाले वाऱ्या मर्दो। नाही हिम्मत झाली इमानदार माणसाच्या कॉलरवर हात टाकायची, हाकलून लावले रात्री, सकाळी या म्हटलं सकाळी देतो अटक। जे 2 घंटे मी अटकेत होतो बेल भेटेपर्यंत या गावातले सारे दुकानं बंद झाले, आपोआप कोण नाही गेले आणि 10,000 जवळपास लोक रस्त्यावर उतरले। मग ते चिकणे आले तिकडून नागपुरातून विमानानं हुशारी मारासाठी। आपले आमदार मार तिथं फ्लॅश मारून राहिले होते, अंदर जाणे बाहेर येणे, आणि ते आता भाषणामध्ये सांगून राहिले का या महाजनच्या पोरीचं जे प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये राहुल देशमुखला जी अटक झाली आणि तिथं कोणीच नव्हतं, मी पॉप्युलर असल्यामुळे मी तिथे गेलो आणि हजारोच्या संख्येने लोक तिथे आले। अबे तर तू जेलात गेला होता तेव्हा काहून नाही आले?